श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा आणि स्वामी महाराजांची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहो. स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि सुंदर अशा व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. आजची कथा आहे शिव आणि पार्वतीची अनकथित कथा, जे की आपण कधी ऐकलेली नाही. तर चला आपण कथेला सुरुवात करूया. कैलास पर्वतावरचा दिवस नेहमीप्रमाणे शांत आणि शुभ्र होता. पर्वतावरून वाहणारा तो मंद वारा आणि हिमालयाच्या शिखरावरून पडणारी ती सूर्यकिरणे आणि आसपासच्या देवतांचा गजर यामुळे ते झालेलं मंत्रमुग्ध असं वातावरण. परंतु त्या दिवशी पार्वतीच्या मनात एक गूढ विचार घर करून बसलेला होता आणि पार्वती मातेची ही कुतूहलता अगदी जवळून जाणवत होते. सकाळच्या वेळेस पार्वती शिवाच्या तपोवनात गेली. भगवान शिव नेहमीप्रमाणे आपल्या ध्यानात ते मग्न होते आणि ध्यान सोडल्यानंतर त्यांनी पार्वती मातेकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातील विचारांचं ते जे जाळं होतं ते त्यांनी ओळखलं आणि ते पार्वतीला म्हणाले, देवी, आज तुझ्या मनात काहीतरी अस्वस्थता आहे. काय झाले? काही कारण आहे का? की अशी काय घटना घडली की ज्याने तुम्ही एवढ्या विचारात पडलेले आहात? असे शंभू विचारू लागले त्यांना, माता पार्वतीला. पार्वती माता काही वेळ गप्पच होती आणि काही क्षण गप्प राहून त्यांनी उत्तर दिलं, नाथ, आपण जगाचे पालक आहोत. आपले अस्तित्व प्रत्येक घटकात आहे, परंतु काहीतरी आहे ज्याची मला जाणीव होते पण स्पष्ट सांगता येत नाही. म्हणजे असं काहीतरी आहे की ते मला जाणतं, मला कळतं, पण ते मला स्पष्ट दिसत नाही किंवा स्पष्ट सांगता येत नाही. शिवाने हसत विचारले, मग आज तुझ्या मनात काय जाणून घ्यायची इच्छा आहे? सांग बघू. पार्वती म्हणाले, नाथ, आपली कथा जगभर विख्यात आहे, परंतु आपल्या जीवनातील असे काही अध्याय असतील की जे अजून उघड झालेले नाहीत. मी त्या कथांचा शोध घ्यायचा विचार करते आणि प्रयत्न करते आहे. शिवांचा संकेत त्यावरती खूप काहीतरी छान होता आणि त्या विचारांवरती ते गंभीरही झाले. शिव पार्वतीच्या विचारांवर थोडे गंभीर होऊन म्हणाले. काही काळ तर त्यांनी विचारच केला आणि म्हणाले, देवी, काही कथा अशा आहेत ज्या केवळ योग्य काळातच घडत केल्या जातात किंवा उघड केल्या जातात. त्यातील एक कथा आज तुला सांगण्याची वेळ आलेली आहे. माता पार्वतीला खूप आनंद झाला, कारण तिला जाणून घ्यायचं होतं की अशी कोणती कथा आहे की जी आजपर्यंत माझ्या माहितीमध्ये नाही आहे. तर ती आनंदाने ती विचारू लागली, नाथ, ती कथा कोणती आहे? मला सांगाल का तुम्ही? कृपया करून मला सांगा. शिव म्हणाले, ती कथा आपल्या प्रेमाच्या एका अज्ञात अध्यायाची आहे, परंतु ती कथा सांगायची वेळ आलेली आहे. हे जाणून घेण्यासाठी आपण एका प्रवासाला निघायला हवं. आता प्रवासाची सुरुवात झालेली आहे. माता पार्वती आणि शिवशंकर प्रभू त्या प्रवासाला निघालेले आहेत. शिव आणि पार्वती कैलास पर्वतावरून खाली उतरले. ते गूढ दिशेला निघाले, जिथे केवळ आणि फक्त केवळ निसर्गाचा स्पर्श होता. त्यांच्या वाटेत उंच झाडे, शांत वाहणाऱ्या त्या नद्या, त्यांचं वाहणारं ते खळखळ पाणी आणि विविध प्रकारची फुले त्यांना दिसत होती. ती बहरलेली फुले, त्यांचा सुगंध अगदी सर्वत्र दरवळत होता. त्यांना या प्रवासाच्या दरम्यान निसर्गाच्या प्रत्येक घटकाने त्यांचे स्वागत केले. जणू माता पार्वती आणि भगवान शिवशंकराचे सगळी जणू काही वाटच बघत होते. ते अखेर एका गूढ गुहेपाशी येऊन पोहोचले. गुहा थंड होती, परंतु तिच्या भिंतीवर चमकणारे नैसर्गिक तेज एक अनोखे होते. गुहेत प्रवेश केल्यानंतर शिवाने पार्वतीला
एक विशिष्ट ठिकाणी बसायला सांगितलंय. आता त्या गुहेचं काय रहस्य होतं त्याचा उलगडा पुढे झालेला आहे. शिवाने पार्वतीला सांगितलं, हे स्थान एका प्राचीन सत्याचं साक्षीदार आहे. इथेच आपल्या पूर्वजन्मातील एका घटनेने आकार घेतला. माता पार्वतीने कुतूहलाने विचारले, नाथ, त्या घटनेबद्दल मला सांगा. आता माझी उत्सुकता वाढत चालली आहे. शिव म्हणाले, तुझ्या पहिल्या जन्मात तू सती होऊन जन्माला आली होतीस. त्यावेळी तुझ्या पित्याने माझा अपमान केला होता आणि त्या अपमानाने तू स्वतःला अग्नीला समर्पित केलं होतं. त्यावेळी मी संपूर्ण सृष्टीवर रौद्र रूप घेतलं होतं आणि तुझ्या विनियोगाने सृष्टी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली. परंतु या घटनेचा एक गूढ अध्याय अजूनही अनेकांना माहिती नाही. आता तो गूढ अध्याय काय आहे तो आपण बघूया. शिव पुढे म्हणाले, सतीच्या आत्मदहनानंतर मी तुझ्या अस्तित्वाच्या कणाकणाला शोधण्याचा संकल्प केला. त्यावेळी मी जगभर फिरलो, पण एक जागा अशी होती की जिथे तुझ्या आत्म्याचं तेज मला जाणवलं. ती हीच गुहा होती. इथे मी ध्यानस्थ झालो आणि तुझ्या आत्म्याला पुन्हा नवजीवन देण्याची तपश्चर्या केली. म्हणजे तुला नवजीवन देण्यासाठी मी तपश्चर्या इथेच केली. पार्वतीच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. ती विचारू लागली, नाथ, मग मी पुन्हा जन्म घेतला हे सत्य तुम्हाला कसं समजलं? शिवाने अगदी शांततेने आणि कुतूहलाने माता पार्वतीला उत्तर दिलं, देवी, माझ्या तपश्चर्येमुळे सृष्टीच्या प्रत्येक कणाकणामध्ये तुझं अस्तित्व पुन्हा प्रकट झालं. जेव्हा तू पार्वती म्हणून जन्म घेतलास तेव्हा मी लगेच ओळखलं की तूच माझी सती आहेस, माझी सहधर्मचारिणी आहेत. आता पुढे अपरंपार प्रेमाचा अनुभव आलेले ते रहस्य आता इथं आपण पुढे बघूया. शिवाने पुढे सांगितलं की या गुहेत त्यांनी त्या काळी एक शापित ऋषीला भेट दिलं होतं, ज्याच्या आशीर्वादाने पार्वती पुन्हा जन्माला आली होती. त्या ऋषीने सांगितलं होतं की शिव आणि पार्वतीचं प्रेम हे केवळ एका जन्माचं नव्हे तर अनंत काळाचं आहे. या गोष्टीने पार्वतीला आपल्या आणि शिवाच्या प्रेमाची अनंतता समजली. ती म्हणाली, नाथ, आपलं प्रेम केवळ शरीरापलीकडचंच आहे, ते आत्म्याचं, सृष्टीचं आणि प्रत्येक घटकाचं प्रतीक आहे. आता गुहेतील तो दिव्य साक्षात्कार काय होता तो आपण जाणून घेऊया. शिव आणि पार्वतीने त्या गुहेत तपश्चर्या केली. त्यानंतर त्या गुहेच्या भिंतीवर एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशात शिव आणि पार्वतीच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घटकांचे चित्र उभं राहिलं. ते चित्र बघून पार्वतीला जाणवलं की त्यांच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष, वेदना आणि प्रेमाची ही ताकद सृष्टीला म्हणजे सृष्टीच्या चक्राला चालना देणारी शक्ती आहे. आता पुन्हा ते मार्गस्थ झाले आपल्या परतीच्या प्रवासाला, माता पार्वती आणि शंकर भगवान. आता इथं परत पुन्हा एक कथा आहे. गुहेतील प्रवासानंतर शिव आणि पार्वती परत कैलासावर परत आले. त्या दिवशी कैलास पर्वतावरचे वातावरण वेगळं होतं. देवतांनी त्यांचं स्वागत केलं आणि निसर्गानेही आनंद व्यक्त केला. या घटनेनंतर पार्वती मातेला समजलं की त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा एक उद्देश आहे. त्यांचं प्रेम हे केवळ व्यक्तिगत न राहता संपूर्ण सृष्टीसाठी प्रेरणादायक बनलं आहे. श्रोते हो, आता आपल्याला या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो हा आपण पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम हे केवळ भौतिक आणि भावनिक बंधन नाही, ते एक आत्म्याचं शाश्वत बंधन आहे जे वेळेच्या पलीकडे जातं. शिव आणि पार्वतीचं प्रेम हे केवळ एक कथा नसून ते जीवन जगण्याचा एक उत्तम असं मार्ग आपल्याला शिकवून जातं की ज्यातून आपण खूप काहीतरी घेऊ शकतो आणि आजवर आपण घेतच आलेलो आहोत.
श्रोते हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका नवीन विषयासोबत पुन्हा तुमच्याशी मी एका व्हिडिओमार्फत मी कथेतून बोलणार आहेत. तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया सांगत चला, देत चला, जेणेकरून मलाही तेवढाच आनंद मिळेल पुढे अजून काहीतरी नवीन तुमच्यासाठी आणण्याचा. तर श्रोते हो, आजची केलेली सेवा इथंच थांबवूया आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत पुन्हा नव्याने भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.